नमस्कार. आज आपण अष्टावक्र गीतेचा 4था श्लोक पाहणार आहोत, ज्यामध्ये अष्टावक्र राजा जनक यांना देहापासून वेगळे कसे व्हायचे हे सांगत आहेत. 3ऱ्या श्लोकात आपण पाहिलं की अष्टावक्र म्हणतात, तू देह नाही, तू फक्त शुद्ध चैतन्य मात्र आहेस. तुला जर मुक्ती हवी असेल तर तू स्वतःला चित स्वरूप चैतन्य मात्र साक्षी समज. आणि आता 4थ्या श्लोकात ते म्हणतात, यदि देहम पृथकृत्य चिती विश्राम्य तिष्ठसी अधुनैव सुखी शांतो बंधमुक्तो भविष्यसी. जर तू स्वतःला देहापासून वेगळे करून आपल्या चित्त स्वरूपामध्ये शांतीने स्थित झालास, अनात्म तादात्म्याचा त्याग केलास, तर तू आत्ताच्या आत्ता सुखी, शांत आणि बंधनमुक्त होऊन जाशील. पण तुम्ही म्हणाल, आत्ताच्या आत्ता बंधनमुक्त होणं कसं शक्य आहे? हो, शक्य आहे, कारण एखादी भौतिक गोष्ट असती तर तिने वेळ घेतला असता. तर एखादी भिंत उभी करायची म्हटलं तर वेळ लागतो, आणि ती भिंत पाडायची तरीही किमान थोडा वेळ तर लागतोच. कारण या सर्व प्रक्रिया प्रकृतीच्या अंतर्गत येतात. परंतु प्रकृतीशी तादात्म्य स्थापित करणे हे प्रकृतीच्या आतील प्रक्रिया नाही, तर ती चेतनेची अज्ञानामुळे केलेली निवड आहे. ती निवड चेतनेची आहे, तर चेतना ती तात्काळ पलटू शकते. तर अष्टावक्र इथे आपल्या हातात खूप मोठे बळ देत आहेत. ते स्पष्टपणे सांगतात की पहिली गोष्ट तर बंधन तुझ्यावर लादलेले नाही, किंवा ते योगायोगानेही आलेले नाही. बंधन हे नैसर्गिक नाही, तर बंधन ही तुझी स्वतःची निवड आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तुला वाटेल तेव्हा तू या बंधनातून मुक्त होऊ शकतोस. यासाठी तुला फक्त एवढेच करायचे आहे की देहाला थोडे बाजूला ठेवून देहाशी संबंधित जितक्या कथा किंवा गोष्टी तू बनवून ठेवलेल्या आहेत त्या सर्वांचा त्याग करायचा. त्या सर्वांनाही बाजूला ठेव. तू फक्त एक विशुद्ध चैतन्य आहेस. जर तू मला तुझी खरी ओळख विचारत आहेस तर मी तुला इतकेच सांगेल की तू शुद्ध आणि मुक्त चैतन्य आहेस. हीच तुझी खरी ओळख आहे. आणि हे सांगण्याचीही काही विशेष गरज मला वाटत नाही की तू विशुद्ध चैतन्य आहेस. ती तर आपली लहान मुलासारखी जिज्ञासा असते की एखादी गोष्ट आपल्या हातातून काढून घेतली की आपण म्हणतो, दुसरं काहीतरी द्या. मग जेव्हा तुम्हाला सांगितले जाते की या देहाशी असलेले तादात्म्य सोडा, तेव्हा तुम्ही म्हणता की ठीक आहे, सोडतो. पण पुढे तुम्ही लगेच हे पण म्हणता की मी देह नाही, तर मग चेतना आहे. तेव्हा कुठे जाऊन तुमच्या हातात काहीतरी उरलेले आहे असे तुम्हाला वाटते. जर आपल्यामध्ये थोडी प्रगल्भता आली, थोडी समज आली, तर चेतना आहे किंवा चैतन्य आहे असे सगळं म्हणण्याची देखील आपल्याला फार आवश्यकता वाटणार नाही. मग आपल्यासाठी इतकेच पुरेसे आहे की मी देह नाही. आणि मी देह नाही हे एकदा का तुम्ही समजून घेतलं की तुम्ही देहाचे साक्षी होता, मग तुम्ही देहाला पाहू शकता, कारण आता तो तुमचा देह राहिलेला नाही. आता तुम्ही संपूर्ण जगाचे दृष्टा होऊ शकता, आणि यात खरंच खूप आनंद आहे. पुरुषाचा म्हणजेच चैतन्याचा आनंद. पुरुषाचा, येथे पुरुषाचा अर्थ चैतन्य असा आहे. तर पुरुषाचा म्हणजेच चैतन्याचा आनंद हा प्रकृतीच्या अवलोकनामध्येच आहे. पुरुष आणि प्रकृतीचा म्हणजेच चेतनेचा आणि जगाचा हाच खरा संबंध आहे. चहूकडे विखरलेले हे सर्व डोळे पाहत आहे, त्यांना पाहू द्या. डोळे पाहत आहेत, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पहाटेची वेळ आहे, आणि मधूनच थंडगार वाऱ्याची झुळूक तुमच्या अंगाला स्पर्श करून जात आहे. सूर्य उगवला आहे आणि सकाळचे कोवळे ऊन तुमच्या पायांवर पडत आहे. तुम्ही ते करा जे तुम्हाला करायचे आहे. उन्हाचे काम आहे विखुरणे आणि तापणे, वाऱ्याचे काम आहे वाहने, पायांचे काम आहे एखाद्या दिवशी जन्माला येणे, विस्तारणे,
मग हळूहळू रोगग्रस्त होणे, वृद्ध होणे आणि एके दिवशी जळून जाणे. ऊन, वारा आणि पाय हे तिघे मिळून त्यांची कामे करत आहेत. तुम्ही त्यांच्या संबंधात विनाकारण का प्रवेश करता? तुम्ही त्या सगळ्यांना एकमेकांशी संबंधित राहू द्या आणि जरा तिथून दूर जाऊन लांबूनच पाहत राहा. म्हणजे तुम्हाला समजेल की तुमच्यामध्ये असलेल्या याच अंतराचे, दुरीचे नाव मुक्ती आहे. आणि ही खरंच खूप सुंदर गोष्ट आहे की याच अंतराचे नाव प्रेम आणि करुणा देखील आहे. आपण अनेकदा असाच विचार करतो की प्रेम तर तेव्हाच होते जेव्हा लिप्तता आणि गुंतवणूक असते, जेव्हा आसक्ती असते, एकमेकांमध्ये रिलेशन किंवा कनेक्शन असते. पण सर्वात मोठी हिंसा तेव्हाच घडते जेव्हा आसक्ती आणि लिप्तता असते. ही गोष्ट फक्त माझीच आहे आणि माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे असायला नको, याचा उपभोग फक्त मलाच घेता यावा, अशा स्वार्थी भावना मोह असतो. पण वैराग्य, अनासक्ती, दुरी, साक्षीत्व हे ते गुण आहेत जे प्रेमासोबत चालतात. बांधले जाणे, गुरफटणे, चिकटणे, आसक्त होणे, एकरूप होणे ही प्रेमाची ओळख नाही. यामध्ये फक्त मोह आहे. पूर्णता नाही, अपूर्णता आहे, अस्वस्थता आहे आणि हिंसा आहे. आणि म्हणूनच प्रेमाच्या नावाखाली जी हिंसा होते ती अत्यंत अद्वितीय असते. या हिंसेला कोणताही तोड नसतो. मोठी हिंसा तेव्हाच होऊ शकते जेव्हा मन कुठेतरी मोहात अडकलेले असते. जेव्हा एखादी मोठी कामना असते तेव्हाच हिंसा होते. त्याच कामनेला आपण साधारणपणे प्रेम म्हणतो, पण ते प्रेम नाहीच. ती अशीच एखादी छोटी आणि दूषित गोष्ट आहे. आणि म्हणूनच आपल्याला आत्ताच निवड करायला हवी की खोट्याची साथ द्यायची नाही. जी गोष्ट एकदा दिसली की ही मिथ्या आहे, खोटी आहे, ती गोष्ट तिथेच सोडून द्यायची, पकडून ठेवायची नाही. यावर मला समर्थ रामदास स्वामींचा एक श्लोक आठवला. ते म्हणतात, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी. मनी कामना सांडिरे राम ध्यानी, विवेके कळे धन्य तोची जणी. मनामध्ये केवळ कल्पनांचे इमले रचल्याने सत्य गवसत नाही. जो विवेकाने खोट्या कामना सांडून रामाचा म्हणजे सत्याचा, आत्म्याचा ध्यास घेतो तोच खरा धन्य होतो. खरी मुक्ती यातच आहे. प्रकृतीच्या तत्वांना त्यांचे काम करू द्या. त्यांच्या माध्यमातून पूर्णत्व शोधण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा खोटे ज्ञान, अज्ञान असते तेव्हा चेतना अशी धारणा बनवून घेते की ती अपूर्ण आहे. पूर्ण झाल्याशिवाय चेतनेला चैन पडत नाही. मग पूर्ण होण्यासाठी ती देहाचा वापर करते. ही सगळी प्रक्रिया कशी चालते हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. बघा, चेतना अपूर्ण आहे आणि चेतना देहाशी संबंधित आहे. मग चेतना म्हणते, मी याच देहाचा वापर करून पूर्ण होईल. आणि देह कुठे आहे? देह या संसारात आहे. मग तुम्ही देहाचा वापर कुठे करणार? या संसारातच करणार. मग चेतना देहाच्या माध्यमातून संसाराच्या बाजारात स्वतःसाठी गोष्टी मिळवण्यासाठी निघते. कधी काही विकत घेते, कधी लुटते, कधी भोगते आणि विचार करते की अशा प्रकारे करत करत देहाची तृप्ती होईल. आणि देहाची तृप्ती झाली तर माझीही तृप्ती होईल. पण असं होतं का? नाही. कारण देहाची तृप्ती ही चेतनेची तृप्ती कधीच होऊ शकत नाही. देहाच्या तृप्तीचा अर्थ केवळ अन्नाचा उपभोग घेणे असा होत नाही. झोपणे, खाणे किंवा कामवासना पूर्ण करणे केवळ यालाच देहाचे सुख म्हणत नाहीत. तर भावना, वृत्ती, मनातील वेग हे सर्व देखील देहजन्यच आहे. हे सर्व देहातूनच निर्माण होतात. त्यामुळे या गोष्टींनुसार चालणे म्हणजे देहाशी तादात्म्य असणेच होय. तुम्ही जेव्हा भुकेलेले असता आणि जेव्हा तुम्ही भावुक किंवा हळवे असता तेव्हा या दोन्ही गोष्टी साधारणतः सारख्याच आहेत. कारण त्या दोन्ही देहाद्वारे संचालित हालचाली आहेत.
भूक लागलेली आपल्याला सहज दिसते, कारण ती देहाची गोष्ट आहे, पण भावना आपल्याला दिसत नाहीत. म्हणून आपल्याला वाटते की ती मानसिक आहे किंवा हृदयातून येत आहे. नाही, पण असं नाही. भावना ही मन किंवा हृदयातून नाही, तर शरीरातूनच निर्माण होत असते. ज्याला तुम्ही मन म्हणता ते सुद्धा शरीरातूनच निर्माण होते. मग भावना दुसरीकडून कुठून येणार? तुम्ही पाहता ना, जेव्हा तुम्ही काही खाता पिता तेव्हा तुमची भावना बदलते. एखाद्याने नशा केली की त्याची भावना बदलते. शरीरात थोडे जरी चढ उतार झाले तरी भावना बदलतात. विशिष्ट वयापर्यंत शरीराची वाढ झाल्याशिवाय काही भावना तर निर्माणच होत नाहीत. याचा अर्थ भावनांचा थेट संबंध हा शरीराशी आहे. स्त्रियांच्या भावना वेगळ्या असतात आणि पुरुषाच्या भावना वेगळ्या असतात, कारण दोघांची शरीरे ही वेगवेगळी आहेत. आणि म्हणूनच भावुक होणे आणि भुकेले असणे ही एकच गोष्ट आहे. शरीरापासून मुक्त होण्याचा अर्थ आहे की आपल्या भावनांना देखील शरीराची एक हालचालच समजणे. यामध्ये विचारांचाही समावेश होतो. आपण म्हणतो मी विचार करत होतो किंवा मी विचार करत आहे. माझे विचार, पण ते आपले नसतात. ते देखील शारीरिकच असतात. शरीरात बदल झाले की विचार बदलतात. अंधारात एक प्रकारचे विचार येतात, पण जर तुम्ही खिडकी उघडली आणि आत ऊन आले तर विचारांचे स्वरूप बदलून जाते. शरीरापासून मुक्त होण्याचा अर्थ आहे आपल्या भावनांना देखील केवळ शरीराचीच एक हालचाल समजणे. यामध्ये विचारांचाही समावेश होतो. तर शरीरापासून पार्थक्य, वेगळेपणा, शरीराकडे एखाद्या प्रयोगशाळेतील उपकरणांकडे पाहिल्यासारखे पहा. खूप लक्षपूर्वक पहा, पण त्याच्याशी तादात्म्य ठेवू नका. लक्ष पूर्णपणे द्या, पण ऐक्य स्थापित करू नका. असे म्हणू नका की मी तेच आहे ज्याच्यावर मी लक्ष देत आहे. नाही, मी तो नाही. मी माझ्या समोर असलेल्या त्या गोष्टींचा साक्षी आहे. मी जे काही आहे मी त्याची निंदा करत नाही. मी त्याला छोटे म्हणत नाही. मी तर फक्त एक तथ्य सांगत आहे की मी ते नाही, मी शरीर नाही. असे म्हणणे म्हणजे शरीराची निंदा करणे नव्हे, तर केवळ एका सत्याची घोषणा करणे आहे. अरे यार, शरीर नाही तर नाही, हीच गोष्ट आहे, ती मी जाहीर करत आहे. याचा अर्थ असा कुठे झाला की शरीराप्रती निंदा भाव आहे किंवा तिरस्कार आहे? नाही, तसा कोणताही भाव नाही. आणि तुम्ही शरीर नाही ही गोष्ट पाठ करण्याची किंवा पुन्हा पुन्हा म्हणण्याची, रडण्याची नाही. ही गोष्ट जाणून घेण्याची आहे. केवळ एखाद्या गुरुने सांगितले म्हणून मानू नका. प्रयोग करून पहा. जीवनाकडे अत्यंत सूक्ष्म नजरेने पाहून खात्री करून घ्या की तुम्ही खरोखरच शरीर नाही. पहा, तुमचे शरीर कशा प्रकारे मागण्या करते, ते कोणत्या दिशांना जाते. हे शरीर जंगलातून आले आहे आणि त्याच्या सर्व कामना देखील जंगलातील प्राणीमात्रांसारख्याच असतात. मग तुम्ही शरीर कसे असू शकता? शरीराच्या कामनांची पूर्ती होऊन जाते, पण तुमची तृप्ती होत नाही. पहा, येथेच पार्थक्य, वेगळेपण स्पष्ट होते. यासाठी कोणताही पुरावा देण्याची आवश्यकता नाही. शरीराच्या कामना पूर्ण होतात, पण तुम्ही पूर्ण होत नाही. जर तुम्ही शरीर असता तर शरीराची कामना पूर्ण होताच तुम्हीही पूर्ण झाला असता, पण असे आपल्याला कधीही दिसत नाही. आणि अष्टावक्रांनी अगदी सुरुवातीलाच एका खऱ्या आणि चांगल्या गुरूंप्रमाणे सर्वात उच्च कोटीची गोष्ट सांगितली आहे. संपूर्ण गीतेमध्ये पुढे याच गोष्टीला अधिक विस्ताराने, सखोलपणे आणि विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले जाईल. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. आणि अशाच नवनवीन आध्यात्मिक ज्ञानासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अष्टावक्र गीतेच्या पुढच्या भागात आपण यापेक्षाही खोलवर जाणार आहोत. तर भेटूयात लवकरच. तोपर्यंत स्वस्थ रहा, मुक्त रहा आणि आनंदी रहा.